हे काय? आज शाळा नाही वाटतं? शाळा आहे मग पण मी नाही जाते. का? नाही, जर मी घराबाहेर पडले ना तर माझा अपघात होईल असं माझं भविष्यात लिहिलंय. कमाल आहे हर्षदा. का मागे मी शॉपिंगच्या वेळेला जेव्हा हे कारण दिलं होतं तेव्हा तू कन्व्हिन्स झाली नव्हतीस. अरे कन्व्हिन्स आत्ताही नाहीये मी. आणि ऐकेल तर ना. अगं म्हणजे मग काय मग आम्ही सुद्धा किती समजावायचा प्रयत्न केला, तिला ऐकतच नाहीयेत बाई. उलट आम्हाला ब्लॅकमेल करते की आम्हाला तिची काळजी नाही म्हणून. ब्लॅकमेल करते मी? नाही तर खरं तेच सांगते. सोड बाबा, एक काम करशील का प्लीज? काय? एक गिफ्ट आणशील? शाळा बुडवली म्हणून? माझ्यासाठी नाही, माझ्या फ्रेंडसाठी. उद्या तिचा बर्थडे आहे ना आणि मला तिला गिफ्ट द्यायचंय आणि मी घराबाहेर नाही पडू शकत. आणशील का प्लीज? नाही. अरे का? आणखी आण. मला हर्षदा, मला वाटलं तू नाही म्हणशील म्हणून मी. ठीक आहे, आणतो. थँक्यू बाबा. वेलकम. हे एक मिनिट, पण काय आणू ते तरी सांग. काही नाही. काही नाही. संध्याकाळी आल्यानंतर तिने विचारलं तर काय सांगू मी? अरे ते सांग जे भविष्यात लिहिलंय तुझ्या. माझ्या भविष्यात काय लिहिलंय? आम्ही सांगू ते. ओ अच्छा. ओके. हाय रे. हाय बाबा, गिफ्ट आणलंस? कसलं गिफ्ट? अरे बाबा, मी सकाळी म्हणाले होते ना माझ्या फ्रेंडचा बर्थडे उद्या आणि मला तिला गिफ्ट द्यायचंय. उद्या सकाळी शाळेत जाताना कुठचे शॉप्स पण उघडलेले नसणार. अरे यार यार, मग तू स्वतः जाऊन का नाही आणलं? स्वतःची कामं स्वतः करावीत ना रे. हा अरे बाबा, मी तुला म्हणाले होते ना की माझ्या भविष्यात लिहिलंय की मी जर घराबाहेर पडले तर माझा अपघात होईल. मला काय झालं असतं तर? हो हो बरोबर आहे, तू सांगितलं होतं. सॉरी मी विसरलो. ऍक्च्युली काय ना, आज माझ्याही राशी भविष्यात लिहिलं होतं की तुम्ही महत्वाची कामं विसराल म्हणून. चल म्हणून विसरलो. मी आईला सांगितलं. सॉरी. काय ग, अभ्यास नाही करायचा तुला? अगं आई, मी अभ्यास करते का या वेळेला? मी ग्राउंडवर जाते ना खेळायला. अगं पण मग जा की खेळायला ग्राउंड वरती. अगं मी शाळेत नाही गेले, ग्राउंडवर काय जाणार? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.